मित्रांनो, जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाला असेल किंवा अजून हप्ता तुम्हाला मिळाला नसेल, समजा के-वाय-सी नंतरनं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता, तर सर्वप्रथम म्हणजे घाबरून नाही जायचं आहे. सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट तपासा, की तुम्ही के-वाय-सी जी केली होती, ती के-वाय-सी पूर्ण केली होती का? ठीक आहे. तर पहिलं काय होतं ना, की डिसेंबरपर्यंत आपल्याला के-वाय-सी करण्याचा ऑप्शन अवेलेबल होता आणि त्यानंतरनं ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे पती नाही, वडील नाही अशांसाठी एक नवीन ऑप्शन आला होता, की अर्धी के-वाय-सी करायची आणि नंतर डॉक्युमेंट जे आहेत ते अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे होते. तर ते एकदा चेक करा. जर के-वाय-सी केली असेल, तर दोन्ही वेळेस पर्याय निवडताना तुम्ही नाही हा पर्याय निवडला होता का याची खात्री करा. अनेक छोट्या मोठ्या ज्या चुका आहेत, अनेक वेळा छोट्याशा चुकीमुळे लाभ जो आहे तो थांबतो. आता काय झालं ना, जर ऑप्शन निवडत असताना जर तुमचा ऑप्शन निवडताना चुकला असेल ना, तर आता सध्याच्याला वेबसाईटवरती तुम्ही ते परत एकदा ती के-वाय-सी कंप्लीट करू शकता. त्या ऑप्शन अवेलेबल आहेत. जर यामध्ये पण समजा असं काही नसेल तर मोबाईलमध्ये लाडकी बहीण योजनेचं पोर्टल उघडा. तिथे जाऊन तुमचा जो आधार क्रमांक आहे ते टाका आणि तुमचं स्टेटस चेक करा. हे तेच लोकं चेक करू शकतात ज्यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन जे फॉर्म भरले होते. जर समजा अंगणवाडी सेविकांकडून किंवा दुसऱ्यांकडून जर भरून घेतले असेल तर त्यांच्यासाठी कदाचित हा ऑप्शन अवेलेबल नसेल. आणि हे पण चेक करा जर पडताळणीमध्ये तुमचं नाव आलं असेल आणि पर्याय जर चुकीचे असतील तर ते नाही निवडण्याचा पर्याय जो आहे तो के-वाय-सीच्या पोर्टलवरती आता सध्याच्याला उपलब्ध आहे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती. आता जर वेबसाईटवर कसं तपासायचं हे जर समजत नसेल, लाभ बंद होण्यामागचं कारण पण तुम्हाला माहीत नसेल, तर थेट तुमच्या जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जे असतं, त्यामध्ये जा. प्रत्येक जिल्ह्याला जे आहे एक कार्यालय असतं. तुमचा फक्त आधार क्रमांक द्यायचा असतो तिथं आणि ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतील की तुमचा लाभ बंद का झाला आहे आणि पुढं काय करायचंय. तिथून तुमच्या समस्येचं योग्य निवारण जे आहे ते होऊन जाईल. म्हणूनच म्हणजे वेगवेगळ्या ॲपावरती विश्वास ठेवू नका. अधिकृत जी माहिती असते ती माहिती तपासा आणि योग्य ठिकाणी संपर्क करा. आणि जे आहे जर समजा तुम्हाला अजूनही पूर्ण के-वाय-सी एखाद्या महिलेने किंवा केलेली नसेल ना, तर आता सध्या तरी ऑप्शन अवेलेबल नाही आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू हा जो मुद्दा आहे तो उठवण्याचा. पण जर नसेलच तर जून पासून परत एकदा पोर्टल चालू होईल बघा नवीन के-वाय-सीसाठी. तर त्यावेळेस कदाचित तुम्ही के-वाय-सी करू शकता. पण जर मध्ये जर समजा के-वाय-सी पूर्ण पहिल्यापासून करण्याचं ऑप्शन जर अवेलेबल आलं, तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यात नक्की येईल. ठीक आहे. तर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.